दिल्लीमधली ही सगळी दृश्य आहे। तर कोल्हापूरमध्ये देखील एक मोर्चा निघालाय सोनम वांगचुक यांना समर्थन देण्यासाठी। कोल्हापूरमध्ये देखील आंदोलकांनी मोर्चा काढलाय। आपण बघतोय की कोल्हापूरमध्ये हा मोर्चा काढण्यात आलाय। या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आपल्यासोबत जोडले गेलेत आपले प्रतिनिधी रणजित माजगावकर। रणजित, आपण बघतोय की दिल्लीमध्ये आंदोलकांना हटवण्यासाठी इकडे प्रयत्न चालले आहेत, तर सोनम वांगचुक यांना पाठिंबा देण्यासाठी कोल्हापूरमध्ये देखील मोर्चा काढला जातोय। हा मोर्चा नेमकी कोणी काढलाय, कोण यामध्ये सहभागी आहेत आणि काय अधिकची माहिती आहे? कोल्हापुरामध्ये इंडिया आघाडीच्या वतीने आता या लॉंग मार्चला सुरुवात झालेली आहे। एस स्टँड परिसरातल्या कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या पुतळ्यासमोरून हा लॉंग मार्च सुरू झालाय। तो माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या पुतळ्यापर्यंत चालणार आहे आणि त्यानंतर तिथं रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे। दिल्लीमध्ये सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी कार्यकर्ते संतप्त झालेले आहेत। जोरदार घोषणाबाजी करत आता झेंडे घेत आता ते स्वर्गीय राजीव गांधी पुतळ्याकडे जाताना दिसत आहेत आणि या परिसरात जोरदार निदर्शने करून रास्ता रोको करण्यात येणार आहे। रणजित, या मोर्चामध्ये कोण सहभागी झालेला आहे, कोण प्रमुख नेते यामध्ये सहभागी झालाय, नेतृत्व कोण करतं या मोर्चाचं आणि काय त्या ठिकाणची परिस्थिती आहे? या मोर्चाचं आयोजन इंडिया आघाडीच्या वतीने करण्यात आलेलं आहे। यामध्ये सर्वच पक्ष शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस तसंच डावे जे पक्ष आहेत यांच्या वतीने खरं तर हा मोर्चा आहे। काही वेळातच काँग्रेसचे आमदार सतेज पाटील सुद्धा या परिसरात पोहोचतील, मात्र कार्यकर्त्यांनी तत्पूर्वी आता हा लॉंग मार्च सुरू केलेला आहे आणि तो राजीव गांधी पुतळ्यापर्यंत चालेल, त्यानंतर निदर्शने होतील। नक्कीच धन्यवाद रणजित दिलेल्या या महत्त्वपूर्ण माहितीसाठी। आपण बघतोय की दिल्लीमध्ये इकडे आंदोलकांना हटवण्यासाठी लाठ्या काठ्या आंदोलकांवरती चालवल्या जात आहेत, तर आता सोनम वांगचुक यांना संपूर्ण देशभरातून पाठिंबा दिला जातोय। कोल्हापूरमधली ही दृश्य पाहतोय, त्या ठिकाणी देखील वांगचुक यांना समर्थन देण्यासाठी मोर्चा काढण्यात येतोय। दिल्लीतील जंतर मंतरवर सुरू असलेल्या विद्यार्थ्यांचं आंदोलन रोखण्यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न सुरू आहेत। आंदोलक पुढे जाऊ नयेत म्हणून दिल्ली पोलिसांकडून बॅरिगेड्सला थेट वेल्डिंग केलं जातंय। जंतर मंतर परिसरातील सुरक्षा व्यवस्था अत्यंत कडक करण्यात आली आहे। विद्यार्थ्यांचं हे आंदोलन मोडून काढण्यासाठी पोलिसांनी ही नवी शक्कल लढवल्याचं दिसतंय। या दृश्यांमध्ये आपण पाहतोय की या ठिकाणी आंदोलकांना पुढे जाऊ नये म्हणून जे बॅरिगेड्स लावले गेलेले आहेत त्या बॅरिगेड्सला थेट आता वेल्डिंग केलं जातंय। आंदोलकांना त्याच ठिकाणी रोखण्यासाठी दिल्ली पोलिसांनी ही शक्कल लढवली आहे। जंतर मंतरवरती हे सगळे आंदोलक जमले होते आणि आता या मोर्चाला सुरुवात होणार होती, त्याच वेळेस हे रोखण्यासाठी दिल्ली पोलिसांकडून पाऊल उचलण्यात आलंय। आंदोलकांवरती लाठ्या काठ्या तर चालवल्या गेल्याच आहेत, मात्र आता बॅरिगेड्स देखील लावण्यात आलेत आणि आंदोलकांनी ते ओलांडून पुढे जाऊ नये यासाठी आता बॅरिगेड्सला वेल्डिंग करण्याचं काम दिल्ली पोलीस करतायत।